नमस्कार. आज आपण एका अशा टूलबद्दल बोलणार आहोत जे आपल्यापैकी अनेकांच्या कम्प्युटरवर असतं, पण त्याची खरी ताकद कदाचित आपण पूर्णपणे वापरत नाही. मायक्रोसॉफ्ट एक्सेल. बरोबर. आणि फक्त साधं एक्सेल नाही, तर ॲडव्हान्स्ड एक्सेल. आणि त्यात आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण येतंय. हो. आपल्याकडे थोडी माहिती आहे, जसं की दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट, कॉलेज रोड, नाशिक यांच्या अभ्यासक्रमावरून. तर त्या आधारावरून आपण हे समजून घेऊया. सुरुवात करूया. ॲडव्हान्स्ड एक्सेल म्हणजे नक्की काय? फक्त आकडेमोड नाहीत, तर अजून काय? नक्कीच. ॲडव्हान्स्ड एक्सेल म्हणजे काय आहे ना, फक्त डेटा एंट्री नाहीये. त्या डेटामधून काहीतरी अर्थ काढणं, महत्वाचं काय ते शोधणं. यात बरीच फंक्शन्स येतात. म्हणजे समजा लॉजिकल फंक्शन्स, IF सारखं. IF म्हणजे कसं? समजा विद्यार्थ्यांचे मार्क आहेत. तुम्हाला ठरवायचंय कोण पास, कोण फेल. तर IF फंक्शन वापरून तुम्ही कंडिशन लावू शकता की 60 पेक्षा जास्त मार्क तर पास, नाहीतर फेल. अच्छा, म्हणजे ऑटोमॅटिक होऊन जातं ते? हो, अगदी. मग आहेत लुकअप फंक्शन्स. VLOOKUP ऐकला असेलच. हो, ऐकलंय. पण वापर थोडा क्लिष्ट वाटतो कधी कधी. वाटू शकतो सुरुवातीला. पण विचार करा, तुमच्याकडे हजारो प्रॉडक्ट्सची लिस्ट आहे. एका कोडवरून किंमत शोधायची आहे. VLOOKUP ते काम अगदी सेकंदात करतं. मोठ्या डेटामधून नेमकी माहिती काढतं. जबरदस्त. म्हणजे वेळ वाचतो आणि अचूकता येते. आणि ते डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे चार्ट्स वगैरे. अगदी बरोबर. पिव्होट टेबल्स तर म्हणजे खूपच पॉवरफुल आहेत. समजा वर्षभराचा सेल्स डेटा आहे तुमच्याकडे. क्लिष्ट आकडेवारी. पिव्होट टेबल वापरून तुम्ही काही मिनिटात बघू शकता कोणत्या महिन्यात, कोणत्या एरियात, कोणतं प्रॉडक्ट जास्त विकलं गेलं. सगळा सारांश एका टेबलमध्ये. अरे वा, म्हणजे मोठे रिपोर्ट्स वाचायची गरज नाही. नाही. आणि डॅशबोर्ड्स तर अजून एक पाऊल पुढे आहेत. ते काय करतात, महत्वाचे चार्ट्स, टेबल्स, आकडेवारी सगळं एका स्क्रीनवर आणतात. त्यामुळे बिझनेस लीडर्सना निर्णय घ्यायला खूप मदत होते. हे सगळं ऐकूनच वाटतंय की कामाचा लोड किती कमी होईल. हो, नक्कीच. हे सगळं मिळून ॲडव्हान्स्ड एक्सेल बनतं. डेटाला कामाला लावणं. पण आता यात AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं येतंय? हे तर फ्युचरिस्टिक वाटतंय थोडं. फ्युचर आत्ता आलंय असं म्हणायला हरकत नाही. एक्सेलमध्ये आता को-पायलट सारखे AI टूल्स इंटिग्रेट होत आहेत. को-पायलट म्हणजे तुम्ही एक्सेलला फक्त साध्या मराठीत किंवा इंग्रजीत सांगू शकता की मला मागच्या 3 महिन्यांचा सेल्स ट्रेंड दाखव. आणि AI तुमच्यासाठी ते विश्लेषण करून देईल किंवा त्याचा चार्ट बनवून देईल. काय सांगताय? हे तर कमाल आहे. हो. आणि फक्त को-पायलट नाही, ChatGPT किंवा जेमिनी सारखे जे AI मॉडेल्स आहेत ना, ते सुद्धा एक्सेलमध्ये वापरता येतात आता. समजा तुम्हाला एखादा किचकट फॉर्म्युला लिहायचा आहे किंवा डेटा क्लीन करायचा आहे, तुम्ही AIला सांगू शकता आणि ते मदत करेल. म्हणजे तुमच्या कामाला एक स्मार्ट असिस्टंट मिळाल्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे AI मुळे फक्त काम सोपं नाही होणार, तर जास्त चांगलं विश्लेषण पण करता येईल. अगदी बरोबर. जास्त सखोल इन्साइट्स मिळतील. मग ह्या सगळ्या स्किल्समुळे म्हणजे ॲडव्हान्स्ड एक्सेल आणि आता AI, जॉब मार्केटमध्ये काय फरक पडतो? संधी कशा आहेत? संधी प्रचंड आहेत. खरं तर खूप जास्त मागणी आहे या स्किल्सना. डेटा अॅनालिस्ट, फायनान्शियल अॅनालिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट, मार्केटिंगवाले सुद्धा, अगदी अकाउंटंट्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स. म्हणजे जवळपास सगळ्याच ऑफिस जॉब्समध्ये. हो, कारण प्रत्येक कंपनीकडे डेटा असतो आणि त्या डेटामधून अर्थ काढणारे लोक हवे असतात. ज्यांच्याकडे ॲडव्हान्स्ड एक्सेल आणि AIचं ज्ञान आहे त्यांना नक्कीच प्राधान्य मिळतं. त्यांची मागणी वाढतीये. आणि इथे एक गोष्ट महत्वाची आहे, प्रॅक्टिकल नॉलेज. फक्त थेरी नाही चालत. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट, कॉलेज रोड, नाशिक सारख्या संस्था आहेत ना, त्या याच गोष्टीवर भर देतात. अच्छा, म्हणजे नुसतं शिकवून नाही सोडत तर? नाही, ते प्रत्यक्ष काम कसं करायचं, रिअल वर्ल्ड डेटावर कसं अप्लाय करायचं हे शिकवतात, प्रोजेक्ट्स करायला लावतात. हे महत्वाचं आहे, कारण पुस्तक वाचून किंवा फक्त फॉर्म्युले पाठ करून ते खरं स्किल नाहीये. ते वापरायला जमायला हवं. अगदी वेगवेगळ्या परिस्थितीत ते अप्लाय करता यायला हवं. संकल्पना क्लिअर हवी आणि भरपूर प्रॅक्टिस हवी. जेव्हा तुम्ही स्वतः डेटावर काम करता, एरर येतात, त्या सोडवता, तेव्हा खरं शिक्षण होतं, आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच जिथे प्रॅक्टिकलवर फोकस असतो, जसं दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये, तिथला अनुभव जास्त प्रभावी ठरतो. हे ॲडव्हान्स एक्सेल आणि AIचं कॉम्बिनेशन हे फक्त एक स्किल नाहीये आता. ही तुमच्या करिअरची गुरुकिल्ली ठरू शकते. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की एक्सेल म्हणजे फक्त स्प्रेडशीट नाही, ते एक पॉवरफुल टूल आहे. हो,
डेटा अनालिसिससाठी, निर्णय घेण्यासाठी. आणि एआयच्या मदतीने ते अजूनच शक्तिशाली झालंय. नक्कीच, ही स्किल्स शिकणं म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक आहे तुमच्या भविष्यात. डेटा मॅनेजमेंट चांगलं होतं, विश्लेषण क्षमता वाढते, रिपोर्टिंग प्रभावी होतं आणि कामाची स्पीड पण वाढते. बरोबर. हे फायदे तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच पुढे नेतील. आणि जसं म्हटलं, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट नाशिकसारख्या संस्था हे शिकायला मदत करू शकतात. जाता जाता एक विचार येतोय मनात, बोला ना. की जसं एआय आता एक्सेलमध्ये आणि इतर कामांमध्ये येत आहे, तसं भविष्यात डेटासोबत काम करण्याची पद्धत अजून किती बदलेल? हा चांगला प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण आज काय तयारी करायला हवी यावर विचार करायला हवा नक्कीच.